मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन झोपेतून उठतो आणि सायलीला आवाज देत असतो, बायको बायको तू आहेस कुठे. तरीही सायली काही प्रत्युत्तर देत नाही. त्यामुळे अर्जुनला समोर टेबलवर कॉफी दिसते तेव्हा त्याचा चेहरा क्षणातच खुलतो आणि म्हणतो, अरे वाह, माझ्या बायकोने तर माझ्यासाठी इथे कॉफी सुद्धा ठेवली आहे. असं म्हणून तो आता कॉफीच्या मगाकडे पाहतच राहतो आणि त्यानंतर त्याला समजतं त्याजवळ एक चिठ्ठी सुद्धा आहे जी की ती सायलीने त्याच्यासाठी लिहिलेली. मग चिठ्ठीत तिने काय लिहिले तो वाचू लागतो. मग आता यामध्ये तिने लिहिलेलं असतं, माझ्या गोड अहो ना सुप्रभात. ती अर्जुन गालात हसतो आणि तुला सुद्धा सुप्रभात म्हणून तो आता पुढे वाचतो, पटकन कॉफी घ्या ब्र. मग अर्जुन आता कॉफी पिऊ लागतो आणि त्याला समजतं की ती कॉफी तर थंड झाली आहे. असं म्हणून तो आता पुन्हा चिठ्ठीत वाचू लागतो. त्यामध्ये तिने लिहिलेलं असतं की वाढच मला कॉफी थंड झाली असेल म्हणजे रोजच्यापेक्षा तुम्हाला उठायला उशीरच झाला. अर्जुन म्हणतो बरोबर आणि मग विमल ताईंकडून तिने त्याला कॉफी गरम करून घ्यायला सांगितलेली असते आणि मी कुसुम ताईंकडे जाते, दुपारपर्यंत येईल असं त्यामध्ये तिने लिहून अर्जुनला तसा निरोप सुद्धा कळवलेला असतो. तर तो ती चिठ्ठी पुन्हा एकदा हातात घेतो आणि आपला असा आडवा पडतो. चिठ्ठीमध्ये सायलीने लिहिलेलं असतं की आता अजिबात आडवं पडायचंही, आळस झटकायचा आणि कामाला लागायचं. मग आता अर्जुन इकडे तिकडे पाहतो, त्याला वाटतं खरंच सायली बोलते की काय म्हणून तो आता जरा घाबरतो आणि म्हणतो, अरे बापरे, बायको आहे की सीसीटीव्ही आहे. असं म्हणून आता तो गमतीनेच हसतो, कारण अर्जुनच्या सगळ्या सवयी सायलीच्या आता अगदी तोंडपाठच असतात. मग त्या चिठ्ठीकडे अगदी प्रेमाने पाहत तो म्हणतो की ती परफेक्टली ओळखतेस तुम्हाला सायली, लव यू सो मच. असं म्हणून तो म्हणतो, आता चला पटापट आवरून घेऊयात. तो लगेच आवरायला जातो. दुसरीकडे सर्वजण हॉलमध्ये बसलेले असतात तेव्हा प्रताप तेथे जातो आणि कल्पनाला विचारतो, अगं माझी योगा मॅट कुठे आहे, गार्डनमध्ये सुद्धा दिसत नाहीये. तेव्हा आता कल्पना सांगते, अहो गार्डनमध्ये कशी असेल, त्या प्सेज मधल्या कपाटात असेल की. मग आता प्रताप म्हणतो, अगदी तेथेच असते, पण रोज माझ्या योगाच्या अगोदर सायली गार्डनमध्ये तेथे अंथरून ठेवत असते ना, म्हणून विचारलं. साहिलीच कौतुक आता त्याच्या तोंडून झालेलं असतं म्हणून प्रिया डोळे मोठे करून प्रतापकडे पाहतच राहते. मग आता तो पुन्हा म्हणतो की आज कुठेच दिसत नाहीये, विसरली बहुतेक. त्यावेळी विमल सांगते, अहो सायली ताई ना, त्यांचं कोणतंच काम नाही विसरत. तेव्हा प्रताप म्हणतो, हो तेही खरंच आहे. तेवढ्यातच पूर्णा आजी आता तेथे येतात आणि विचारतात, काय ग विमल, विमल मला तू काढा दिला नाहीस. अगं मी केव्हाची वाट बघत होते रूममध्ये, शेवटी मलाच यावं लागलं की नाही इकडे. तर अर्जुन आवरून बाहेर आलेला असतो आणि सगळ्यांची गंमत पाहत असतो. त्यानंतर इकडे विमल सांगते, खरं तर तुमचा काढाना पूर्ण आई सायली ताईच बनवतात आणि मी फक्त तुमच्या रूममध्ये घेऊन येते, पण आज सायली ताईंनी काढाच नाही बनवलाय. तेव्हा पूर्णा आजी विचारतात, का नाही बनवला. मग विमल सांगते, नाही मला नाही माहित का नाही बनवला ते. तेव्हा प्रताप सांगतो, कमाल आहे, असं कधी होत नाही. पण तेवढ्यातच अश्विन रूम बाहेर येतो आणि विचारतो, हे काय, माझी स्मूदी कुठे आहे, इथे रिकामा कप कुणी तरी झाकून ठेवलाय असन. जेव्हा तो सर्वांना विचारतो तेव्हा सर्वजण फक्त एकमेकांकडे पाहतात, कारण आज कुणाचंच काम काही झालेलं नसतं. अर्जुन सगळ्यांची गंमत मात्र पाहत असतो, तर प्रिया मोबाईलमध्ये डोक घालून बसलेली असते. काहीतरी कॉमेडी व्हिडिओ पाहून खूप मोठ्या मोठ्याने हसू लागते. ते पाहून आता सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसतो की एक घरची सून जी की सगळ्यांची ती काळजी घेते आणि दुसरी बघा इथे मोबाईलमध्ये टाइमपास करत बसली, हस्त खिदळत बसलीय. असं सर्वजण आता पाहतात आणि सर्वांनाच आश्चर्य वाटतं. मग अर्जुन सुद्धा हसतो आणि तेथे हॉलमध्ये येतो. तेव्हा तो सर्वांनाच विचारतो, काय झालंय, तुमचे सर्वांचे चेहरे असे का दिसतायत मला आज, म्हणजे चुकीच्या कुणाच्या तरी माणसाच्या घरी तुम्ही शिरला आहात असं वाटतंय का तुम्हाला. तेव्हा अर्जुनला कुणी काही उत्तर देत नाही. सगळेजण एकदम गप्प असतात, कारण त्यांना माहित असतं अर्जुन टोमणे मारतोय. त्यानंतर तो विचारतो,
तुमच्या दिवसाची सुरुवात तर नीट झाली आहे ना, अगदी व्यवस्थित झाली आहे ना, पण तुमची मोठी सून घरात नाहीये म्हणून का? पण मला नाही वाटत त्याने जास्त काही फरक पडत असेल म्हणून, कारण तुमच्या हिशोबाने तर ती काहीच काम कधी करत नाही ना, आणि तुमची सगळी काम अगदी स्मूथली होत राहतात. त्याचं कारण आहे तुमची लाडकी आणि अगदी धाकटी सून. सगळेजण आता खाली मान घालतात आणि मग नंतर प्रियाकडे पाहतात. तर प्रिया अजूनही मोबाईलमध्येच व्यस्त असते. तीच घरातील कुणाकडे म्हणजे कुणाकडेच अजिबात लक्ष नसतं. तेव्हा तुमची धाकटी सून किती केअरिंग, हार्ड वर्किंग आणि सगळ्यांच मन जपणारी आहे असं म्हणून अर्जुन सगळ्यांवर हसतो. तर प्रतापला आता हसू येतं आणि तो मोठ्याने हसता एकदम गालातच हसत बसतो, कारण प्रिया काहीच करत नसते हे त्याला माहीत असतं. त्यानंतर अर्जुनचे टोमणे आता कल्पनाला समजत असतात म्हणून ती म्हणते, अर्जुन अरे जास्त बोलायची गरज नाही हा. तेव्हा अश्विन म्हणतो, हो माझी ना फक्त स्मृती राहिली आहे, बाकी काही अडलेलं नाहीये, समजलं? मग अर्जुन विचारतो, फक्त स्मृती खरंच का? असं म्हणून तो प्रियाकडेही बोट करतो आणि त्याच्याकडेही. मग आता अश्विनला समजायचं ते लगेच समजतं. त्यानंतर अर्जुन म्हणतो, एक मिनिट हा, असं म्हणून तो देवघराजवळ जातो आणि म्हणतो, पूर्णा आजी अग हे काय सकाळी सकाळी? तर तुझ्या पूजेची तयारी सुद्धा झालेली असते ना रोज, आणि मग इथे आज फ्रेश फ्लावर्स सुद्धा नाहीयेत असं का ब्र? मग सगळेजण त्याचा विचार करू लागतात की आज घरातील एकही काम अजून झालेलं नाहीये, कारण सायलीच घरात नाहीये. सगळ्यांना हे समजत असतं पण फक्त कोणी बोलून दाखवत नसतं. त्यानंतर अर्जुन विचारतो, असं का ब्र? कारण घरातील मोठी सून आज नाहीये ना, अगदी सकाळी सकाळी ती घराबाहेर पडली म्हणून तुमचं एकही काम झालं नाही. असं म्हणून सायली नसल्यानंतर काय होतं या सगळ्याची जाणीव तो करून देत असतो आणि त्यानंतर तो म्हणतो, सॉरी हा, मी विसरलोच होतो, कारण तू आणि मम्मा माझ्या बायकोला या घराची सूनच मानत नाही हो की नाही? तेव्हा कल्पना आणि पूर्णा आजी या दोघीही एकमेकींकडे पाहतात. मग अर्जुन म्हणतो, आणि तिच्याशिवाय तुमचं काहीही अडत नाही हो की नाही? तेव्हा आता विमलला हसू येतं, कारण तिला माहीत असतं की सायली ताईशिवाय घराला घरपणच नाही. त्यानंतर अर्जुन विचारतो, आय एम राईट अश्विन? त्यानंतर अर्जुनला काय लहरी येते आणि तो म्हणतो, मम्मा ऐक ना, तू माझ्यासोबत ये ब्र. तेव्हा ती विचारते, काय रे अर्जुन काय आहे? मग तो म्हणतो, ये तर खरं. अग मम्मा, ती विचारते काय झालं, पण तरीही तो तिचा हात पकडतो आणि कल्पनाला जरा बाजूला घेऊन जातो. तेव्हा सर्वजण कल्पनाकडे पाहतच राहतात, तर प्रियाच लक्ष कोणाकडेच नसतं. कोण काय बोलते आणि कोण काय म्हणतंय तिचं लक्ष फक्त आणि फक्त मोबाईलमध्येच असतं. दुसरीकडे रविराजच्या घरातील सर्वजण नाश्ता करण्यासाठी बसलेले असतात. प्रतिमाला आता आठवतं की कशाप्रकारे सायलीने मला सुभेदारांच्या घरात पहिल्यांदा आणलं होतं आणि मग त्यानंतर एका एका गोष्टीचा उलगडा होत गेला. कशा प्रकारे त्या माणसांनी मला आपलं असं लगेच केलं आणि मी सुद्धा त्यांना एक्सेप्ट केलं. त्याचबरोबर आता मी जी आहे ना ती फक्त आणि फक्त माझ्या सायलीमुळे आहे, कारण सायलीने प्रत्येक नात्याची मला जाणीव करून दिली, आठवण करून दिली, आणि त्यामुळेच आज मी हे नात निभावतीये, ते सुद्धा अगदी मला काही आठवत नसताना. मग त्यानंतर सायली आणि तिच्याच्यातील जो सारखेपणा असतो तोही तिला आठवत असतो की जेव्हा मोदक बनवण्याची स्पर्धा होती तेव्हा सायलीने आणि तिने अगदी एकसारखे मोदक बनवले होते आणि पूर्णा आजी म्हणाल्या होत्या की तेव्हा आईच्या पावलावर पाऊल ठेवून अगदी लेकीने एकसारखे मोदक बनवलेत, आणि सायलीलाच अप्रत्यक्षपणे एका होईन तिने माझी लेक हे मांडलं होतं. खूप काही गोष्टी आता तिला आठवत असतात, त्यामुळे ती आता एकदमच शांत होऊन जाते. आणि त्याचबरोबर सर्वात भयानक आठवण म्हणजे महिपने मला वाचवता माझा चेहरा पूर्णपणे जाळून टाकला होता, व भयानक क्षण आठवल्यानंतर आता तिला काहीतरी क्लिक होतं आणि ती सुमनला विचारते, सुमन अगं आपल्या घरात जुने काही फोटोज वगैरे असतील ना? ती म्हणते, हो आहेत ना वहिनी, मग आता ते थोडेसे फोटो घेऊन येतेस का प्लीज? असं ती सुमनला विचारते. मग सुमन म्हणते, हो घेऊन येते हा. असं म्हणून ती सर्वांना अगोदर नाश्ता देते आणि तेथून ऊन जाते. तर रविराज आता प्रतिमाकडे पाहतच राहतो की जुन्या फोटोंचा
अल्बम हिला कशासाठी हवाय? नागराज सुद्धा आता अगदी विचारात पडतो की नक्की काय झालं असेल, काय डोक्यात काय आहे. वहिनीच्या इकडे अर्जुन कल्पनाला घेऊन आता घराबाहेर येतो आणि विचारतो, मला सांग मम्मा, हे बघ तुझी सून इथे रोज रांगोळी काढायची ना? तेव्हा आता कल्पना हसते आणि म्हणते की नवीन लग्न झालं ना तेव्हा माझी धाकटी सून इथे रांगोळी काढायची. त्यावेळी आता अर्जुन विचारतो, पण किती दिवस? 2 दिवस की 4 दिवस? मग आता कल्पनाकडे बोलायला काहीच शब्द नसतात, कारण तिला माहीत असतं की प्रियाचा सगळे काही खोटेपणा किंवा तिचा कामच चुकारपणा आपण लपवतोय, परंतु आता आपण फक्त बोलून दाखवत नाही. त्यानंतर अर्जुन विचारतो, मम्मा अग माझी बायको 2 वर्षांपूर्वी इथे लग्न करून जेव्हा आली होती ना तेव्हापासून आतापर्यंत तीच सगळं डल करत आली होती. तीच सगळ्यांच्या आवडीनिवडी जपत होती आणि पूर्ण घर सुद्धा सांभाळत होती, हो की नाही? असं तो कल्पनाला विचारतो. तेव्हा कल्पना काही बोलता आता तेथून जाते, तर अर्जुन मात्र गालातच हसते. इकडे आता सुमन ही ते 2-3 अल्बम आता बाहेर घेऊन येते आणि प्रतिमाकडे देते. प्रतिमा लगेचच त्यामधले भरभर फोटो पाहू लागते, पण तिला आता काहीही आठवत नसतं. ती प्रत्येक फोटो आता पाहू लागते, पण तिच्या लक्षातच येत नसतं. त्यामुळे ती जरा अस्वस्थ होते. तर नागराज मनात विचार करतो की या वहिनीला आजच फोटो बघण्याची काय लहर आली, कळतच नाही हिला काही आठवत की काय, अशी भीती आता त्याच्या मनात येते. त्यामुळे तो खूपच अस्वस्थ होतो आणि प्रतिमा नक्की काय करते या हालचालींकडे लक्ष देऊ लागतो. तेव्हा रविराजच्या मनात एक वेगळीच आशा निर्माण होते. प्रतिमाला काही आठवते का, म्हणूनच तो आता अगदी कौतुकाने आणि आनंदाने तिच्याकडे पाहतो आणि विचारतो, तुला आठवत का काही प्रतिमा? मग प्रतिमा काही बोलत नाही. ती तन्वीचे, तिचे आणि रविराजचे फोटो मात्र पाहू लागते. त्यानंतर आता रविराज म्हणतो, हा फोटो पाहिला का? अग सातायाचा माझा जो मावस भाऊ आहे ना, त्याच्या लग्नाला आपण तिकडे गेलो होतो. तिकडे आपण आपल्या तिघांचा फोटो सुद्धा काढला होता, आठवते का तुला? तेव्हा ती काहीच बोलत नाही. पुढे आता त्याच्या काकांचा जो फोटो असतो तो फोटो देखील तो दाखवतो आणि म्हणतो, या काकांचा ना तुझ्यावर खूप जीव होता. मग घरातील सर्व जे पाहुणे मंडळी असतात त्या पाहुणे मंडळींची सुद्धा तो आठवण करून देतो आणि त्यांच्या आठवणी सांगत असतो, जेणेकरून तिला काहीतरी आठवेल, परंतु तिला खरंच काही आठवत नसतं. मग पुढे आता काही फोटो पाहिल्यानंतर रविराज विचारतो, काय प्रतिमा तुला आठवते का काही? तेव्हा ती नकारार्थी उत्तर देते. मग आता रविराज हा एकदमच धक्क्याने तिच्याकडे पाहतो. प्रतिमाने एवढे सगळे फोटो पाहून देखील तिला काहीच खरं आठवत नाहीये. मग आता प्रतिमा म्हणते, नाही ना, मला काहीच आठवत नाही, म्हणूनच मी हे फोटोज तुमच्याकडे मागितले ना. सुमन म्हणते, फक्त आठवून बघण्याचा प्रयत्न तरी करा. प्रतिमा म्हणते, मी खूप आठवण्याचा प्रयत्न केला, पण यातला एकूण एक चेहरा माझ्यासाठी तर अनोळखीच आहे. तर आता रविराजला अजूनच वाईट वाटतं आणि तो सुमनकडे पाहत राहतो. त्यानंतर इमोशनल होत प्रतिमा म्हणते, अगदी माझा स्वतःचा चेहरा सुद्धा माझ्यासाठी जरा अनोळखीच आहे. इकडे कल्पना आणि अर्जुन दोघेही घरात आलेले असतात. तेव्हा आता सगळेजण एकदम शांत असतात. त्यावेळी आता अर्जुन म्हणतो, मम्मा काय करायचं आता पुढे? प्रताप विचारतो, अरे सायली नक्की कुठे गेलीय? तेव्हा सायली कुसुम ताईंकडे गेलीय, थोड्या वेळात येईल अस आता जेव्हा अर्जुन सांगतो तेव्हा कुठे सगळ्यांच्या जीवात जीव येतो. मग आता सगळेजण जरा एकमेकांकडे पाहत खुश होतात की सायली येणार. झालं. मग त्यानंतर विमल सांगते की सायलीताई सर्वांसाठी कॉफी बनवून गेले आहे, मी सर्वांना देते आणि नाश्त्याच पाहते. कल्पना विमलला अडवते आणि म्हणते, थांब जरा, म्हणून ती प्रियाला आवाज देते. प्रियाच्या कानात हेडफोन असल्यामुळे तिच्यापर्यंत पटकन कल्पनाचा आवाज जात नाही. मग आता ती जरा मोठ्यानेच म्हणते, तन्वी. तेव्हा आता प्रिया पटकन मोबाईल मधील तो व्हिडिओ बंद करते आणि विचारते, काय झालं? तेव्हा अगं नाश्त्याचं. तेव्हा प्रिया म्हणते, हो नाश्ता, मलाही खूप भूक लागली. काय आहे काय आज नाश्त्याला? असं ती उलट सर्वांनाच विचारते. मग सर्वजण अगदी आश्चर्याने तिच्याकडे पाहतात, कारण
आम्हालाच इथे नाश्ता नाही तर हिला कुठून द्यायचा अर्जुन विचारतो. तुला नाश्ता हवाय म्हणून खूप जोराजोरात तो प्रियावर हसतो. तेव्हा प्रियाला आता खूपच राग येतो आणि ती अर्जुनकडे रागातच पाहते. तर कल्पनाला सुद्धा प्रियाच हे वागणं अजिबातच आवडत नसतं. दुसरीकडे प्रतिमाला काही आठवत नसतं म्हणून नागराज म्हणतो की अजिबात तू त्रास करून घेऊ नकोस वहिनी, स्वतःला तुला आठवत नाहीये ना, मग अजिबात म्हणजे अजिबात त्रास करून घ्यायचा नाही, चालेल ना. मग प्रतिमा काहीच बोलत नाही तर रविराज धक्क्यानेच नागराजकडे पाहतो कारण तो असं काम हणतोय तेच त्याला कळत नाही. मग त्यानंतर आता नागराज म्हणतो की हे बघ, मेंदूला ताण येईल ना, असं काहीही अजिबात तू करायचं नाहीस वहिनी. मग प्रतिमाच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती विचारते म्हणजे मी काही कधी करायचंच नाही का, म्हणजे काही आठवण्याचा प्रयत्नच करायचा नाही का आणि मला कधी आठवणारच नाही का, असे खूप प्रश्न तिने विचारल्यानंतर रविराज तिला धीर देतो आणि म्हणतो की असं काही नाही. प्रतिमा, तू आठवण्याचा प्रयत्न कर, तुला एक ना एक दिवस ना सगळं काही आठवेल. निदान आज तुला हे अल्बम तरी बघावेसे वाटले हो की नाही, मग तुला काहीतरी असं बघावंसं वाटलं हे अल्बम तुला निदान बघावेसे तरी वाटले हो की नाही, मग तुझी स्मृती परत येण्याची ही पहिली पायरी आहे असं आपण समजूयात. असं म्हणून तो प्रतिमाला अगदी शांतपणे समजावत असतो. तू काळजी करू नकोस प्रतिमा, आपल्याला कोणत्याही गोष्टीची अजिबात घाई नाहीये, तुला नक्कीच आठवेल असं तो प्रतिमाला खूप छान प्रकारे समजावतो. तरीही प्रतिमाचं मन मान्य करायला तयारच नसतं की मला हे सगळं काही आठवत नाहीये. ती बिचारी डोळे बंद करून स्वतःलाच त्रास करून घेत असते. तेव्हा ती रडत असताना सुमंतीला धीर देते, वहिनी प्लीज रडू नका ना, असं रडू नका ना हो, तू हाला आठवेल सगळं काही. मग ती आता रविराजकडे पाहते तर रविराजला सुद्धा प्रतिमाबद्दल खूप म्हणजे खूपच वाईट वाटत. प्रतिमा आपल्याच विचारात असते, तिला दुसरं काही सुचत नसतं. तर नागराजला मात्र आनंद झालेला असतो की ब्र झालं, वहिनीला अजूनही काही आठवत नाहीये. आता प्रतिमा ही चेहरा पाडूनच बसते. त्यानंतर मग रविराज, राज आणि सुमन एकमेकांकडे पाहतात आणि प्रतिमाला पुन्हा एकदा धीर देण्याच्या प्रयत्नात असतात. तर दुसरीकडे आता अर्जुनने चांगलीच घरच्यांची तारांबळ उडवलेली असते म्हणूनच आता पूर्णा आजी या थोड्या चिडतात आणि प्रियाकडे पाहतात. तिला विचारतात, तन्वी तन्वी आमच्याकडे लक्ष आहे की नाही तुझं. तेव्हा प्रिया कानात असणारा हेडफोन काढते आणि विचारते, काय झालं पूर्णा आजी. मग आता पूर्णा आजी सांगतात, रोज सकाळी आम्हाला आमच्या सवयीच्या कुठल्याच गोष्टी आज मिळालेल्या नाहीयेत किंवा शोधाव्या तर कधीच लागत नाही आणि आज आम्हाला आमच्या सवयीची कोणतीही गोष्ट मिळत नाहीये असं त्या जरा रागातच म्हणतात. तर अर्जुन मात्र गालातच हसतो. तेव्हा प्रिया अगदी शांतपणे विचारते, पण काय हव्या तुला काही हरवलं का तुझं. विमल ताईंना विचार ना, त्या सांगतील ना तुझ्या वस्तू त्यांनी कुठे काय कशा ठेवल या आहेत. ते सर्वजण पुन्हा एकदा आश्चर्याने प्रियाकडे पाहतात कारण एवढं मोठं महाभारत होऊन देखील प्रियाला यातलं काहीच माहीत नाही हे आता सर्वांना समजतं. आता प्रिया समोर काय बोलाव ना हेच कुणाला काही कळत नाही. तर आता अर्जुन मात्र हसत असतो आणि सगळ्यांचीच गंमत घेतो की एवढा तन्वीवर विश्वास असणाऱ्या घरातील सर्वांची आज कशी तारांबळ उडाली आहे. तेव्हा अश्विनलाच लाजल्यासारखं होतं आणि तो आता अर्जुनकडे पाहतो तर दुसरीकडे दामिनी ही महिपला आता तिकडे ऑफिसमध्ये बोलवून घेते आणि तिची एनओसी देते, म्हणजे ती आता फायनली केस सोडणार असते. तेव्हा महिप विचारतो, ही एनओसी का दिली आहे. मग आता ती म्हणते, मला तुमची केस लढायचीच नाहीये, तुम्ही दुसऱ्या कोणत्याही वकिलाला तुमची केस आता देऊ शकताय. तेव्हा महिप घाबरतो आणि विचारतो, का ब्र. अहो दामिनी बाई, तुम्ही असं नाही करू शकता हो. दामिनी बाई प्लीज ऐका ना, तुम्ही जर मधून अशी पलटी खाल्ली तर मला विष खायची वेळ येईल हो. तेव्हा आता दामिनी म्हणते, नाही अहो, विष तर मी तुम्हाला मला द्यायला हवं कारण तुमच्यामुळे ना आयुष्यात पहिल्यांदा मी एक केस हरणार आहे. तेव्हा आता तो विचारतो, का विलासच्या मर्डरचे पुरावे तर जागच्या जागी आहेत ना, आता फक्त हरीशची केस तो सुभेदार काल जिंकलाय आणि
त्याने काय एवढा फरक पडतोय? तेव्हा दामिनीच्या तळपायाची आग मस्तकात जाते आणि ती रागातच विचारते, अहो काय फरक पडतो म्हणजे? अहो काल कोर्टाने काय सांगितलं तुमची म्हणजे महिप्त शिखरेची चौकशी करा तेव्हा तुम्ही होतात ना कोर्टात की झोपला होतात तिकडे? तेव्हा महिप्तला त्या गोष्टी आठवतात की आरोपी पिंट्या हा महिप्तच्या साईटवर राहत होता, त्यामुळे महिप्तची सगळी पर्सनली चौकशी करण्यात यावी असं जज साहेबांनीच काल सांगितलं होतं. तेव्हा तो आता म्हणतो चौकशी बिवकशीच तुम्ही बघू नका, मी ते बघतो, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. ते हा दामिनी आता त्याच्यासमोर हातच टेकते आणि उभी राहत विचारते, काय हो तुम्हाला जराही लाज वाटत नाही का? पुन्हा एकदा या हरीश प्रकरणामध्ये तुम्ही माझ्यापासून खूप काही गोष्टी लपवल्या आहेत. त्या मूर्ख पिंट्याला तुमच्या कन्स्ट्रक्शन साईटवर तिथे लपवून ठेवलात आणि हरीश जिवंत आहे असं त्याला भासवण्यासाठी तुम्ही त्याच्या मित्राला मेसेजेस करत राहायला सांगितलं. या असल्या मूर्ख गोष्टी तुम्हाला कोण करायला सांगत? तेव्हा महिप्त आता जरा घाबरतोच आणि त्याच्या डोक्यात जरा प्रकाश पडतो. दुसरीकडे प्रताप म्हणतो, तन्वी अगं विमलाना ऑलरेडी खूप काम आहे, तू जरा जागीवरून उठ आता आणि मला माझना योगा मॅट शोधून दे. तेव्हा प्रिया म्हणते, बाबा मी तुम्हाला तुमची योगा मॅट शोधून दिली असती, पण काय आहे ना मला माझा हा व्हिडिओ संपवायचा आहे. तेव्हा सगळेजण पुन्हा एकदा आश्चर्याने प्रियाकडे पाहतात, कारण कोणतीच गोष्ट ती करत नसते. मग त्यानंतर प्रिया म्हणते, ऐका ना विमल ताईंना शोधायला सांगा योगा मॅट, आणि जर आजचा दिवस नसेल ना ती योगा मॅट सापडत तर आजचा दिवस तुम्ही योगा स्किप करा. तेव्हा पूर्ण आजी आश्चर्याने विचारतात, अगो असं काय बोलतेस तू? मग प्रिया म्हणते, काय होते त्याला? तेव्हा विन्ह तन्वी, अगं तू उठ पटकन आता आणि मला ना पटकन स्मूदी बनवून दे. अगं मला हॉस्पिटलला जायला उशीर होतोय, चल पटकन. तेव्हा ती आता विचारते, स्मूदी पण काय काय टाकायचं असतं त्यामध्ये? तेव्हा आता प्रियाची इथपासून सुरुवात असं सर्वांना आता समजतं, त्यामुळे सगळेजण पुन्हा एकदा धक्क्याने तिच्याकडे पाहतात. तेव्हा अर्जुन मात्र गालातच हसत असतो. अश्विन अर्जुनकडे पाहतो आणि म्हणतो, अगं तुला एवढेही माहीत नाहीये का? अगं